मागच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, त्याच्याशी रिलेटेड शिकलो सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. ते काय होतं ते मागच्या लेक्चर्समध्ये आपण पाहिलं. आज आपण पाहणार अप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा आपण कुठे कुठे वापर करू शकतो. पहिला अप्लिकेशन आहे व्हेकल मुव्हिंग ऑन हॉरिझॉन्टल कर्व रोड. आपण पाहिला खूप साऱ्या कर्व रोड असतात. रोड म्हणजे खूप सारे कर्व रोड असतात. काही कर्व रोड बँक्ड असतात, काही कर्व रोड बँक असतात जसे की असे, आणि काही कर्व रोड प्लेन असतात. तर आपण पाहणार आज प्लेन वाल्याच्यावर. याच्यावर जे आपण व्हेकल जास्त स्पीडने आणला तर आपण पाहतो व्हेकल स्किड होते. तो स्किड नाही झाला पाहिजे. स्किड का बरं होतो तो आज आपण या टॉपिक मध्ये पाहणार आहोत. चला या ठिकाणी मी एक व्हेकल घेतो. हा व्हेकल आहे. याचा सेंटर ऑफ मास या ठिकाणी मानतो मी. समजा खाली आपल्याला माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असते, वर असते नॉर्मल रिॲक्शन. सेंट्रिपिटल फोर्स या ठिकाणी कोण प्रोव्हाइड करेल? टायर आणि रोडच्या मदतला फ्रिक्शनल फोर्स, जेणेकरून आपण कन्सिडर करतो स्टॅटिक फ्रिक्शन. ठीक आहे. मी घेतो या ठिकाणी आपल्याला क्लिअरली दिसत आहे mg ला बॅलन्स करत आहे कोण? नॉर्मल रिॲक्शन. तर मी n इक्वल्स टू mg घेऊ शकतो. मग नेक्स्ट पाहतो का सेंट्रिफ्युगल फोर्स कोण प्रोव्हाइड करा आहे? फ्रिक्शनल फोर्स. तर मी असा लिहू शकतो सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करत आहे? फ्रिक्शनल फोर्स बिटवीन टायर्स अँड रोड. तुम्ही या ठिकाणी लिहू शकतो फ्रिक्शनल फोर्स बिटवीन टायर्स अँड रोड. फ्रिक्शनल फोर्स बिटवीन टायर्स अँड रोड. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला मालूम आहे mv स्क्वेअर बाय आर इक्वल्स टू फ्रिक्शनल फोर्स. त्या ठिकाणी आपण स्टॅटिक फ्रिक्शनल कन्सिडर करू. त्या ठिकाणी घेऊ म्यूएस मल्टिप्लाय बाय एन. आता लक्ष द्या, हा जो म्यूएस आहे याला आपण म्हणतो कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. म्यूएसला काय म्हणतात? कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. याच्यावर एमसीक्यू पण येते की कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किंवा कायनेटिक फ्रिक्शनचे डायमेन्शन्स किंवा एसआय मीटर काढा. परंतु याचे डायमेन्शन्स आणि एसआय मीटर नसतात. एमएसटी सीईटी मध्ये याच्यावर एमसीक्यू आलेले आहेत. ठीक आहे. एन ची व्हॅल्यू आपल्याकडे माहित आहे की ते mg mv स्क्वेअर बाय आर इक्वल्स टू म्यूएस mg mm कॅन्सल. तर v स्क्वेअर इक्वल्स टू म्यूएस rg. देयरफॉर v इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ म्यूएस rg. म्हणजे आपण असे म्हणू शकतो वेलोसिटीच्या इक्वेशन वरून v इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ म्यूएस rg. याच्यावर आपल्याला थोडासा फॉर्म्युला डिकोड करू. v म्हणजे होते सेफ्टी स्पीड. हा जो कर्व रोड होता, जसे की हा कर्व रोड होता, या व्हेकलला किती स्पीडनं व्हेकल सेफली जाऊ शकते ती स्पीड. जर आपल्या व्हेकलची वेलोसिटी समजा व्हेकलची वेलोसिटी vh आहे, vh समजा ग्रेटर आहे समजा कोणा समजा माझ्या सेफ्टी स्पीड पेक्षा, तो व्हेकल का करेल? स्किड. ठीक आहे ना. जसे की एखादा सायकलिस्ट असते, गावखेड्यातले सायकलिस्ट थोडासा हेवी ड्रायव्हर असतात, हाय स्पीडने येतात टर्निंगवर न ते सायकल टर्न करायची कोशिश करतात. परंतु काय होते त्यांच्यावर एक सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट होते आणि ते रोडाच्या बाहेर जाऊन पडतात. ठीक आहे. जर आपल्याला सेफली जायचं असेल तर आपल्याला याच स्पीडने जायला लागेल. स्पीड कोणाकोणावर डिपेंड करते? फ्रिक्शनल फोर्स बिटवीन टायर्स अँड रोड. सेकंड रेडियस ऑफ कर्वेचर. थर्ड ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे जे टायर्स आणि रोड आणि टायरच्या मध्ये फ्रिक्शन चांगला असेल तर आपली स्पीड जास्त ठेवू शकतो. सेफ्टी स्पीड म्हणजे जास्त स्पीडनं पण जाऊ शकता. कर्वेचरचे रेडियस जास्त असेल तर स्पीड जास्त असेल आणि ग्रॅव्हिटी जास्त असेल तर स्पीड जास्त असेल. परंतु आपण पाहतो मॅक्झिमम रोडची कर्वेचर लहान असते तर आपण इथं स्लो स्पीडनं जायला पाहिजे, कारण की रेडियस कम झाली तर स्पीड पण कम होईल. रोड समजा गाडीचे टायर चांगले असतील, समजा गाडीचे टायर चांगले असतील, फ्रिक्शन चांगलं असेल तर आपण जास्त स्पीडनं कट करू शकतो, कर्व घेऊ शकतो. पहाडात आपण पाहतो ग्रॅव्हिटी थोडीशी कमी असते, त्याचा बी इफेक्ट पडते आपला कर्व रोडवरून. एखाद्या व्हेकलच्या स्पीड त्याची म्हणजे व्हेकलच्या वेलोसिटी त्याची इफेक्ट पडते. तरी पण आपण पाहतो काही मुलं कर्व रोडवर जे हाय स्पीडनं जातात तर त्यासाठी काय करतात ते थोडासा स्वतःला बेंड करतात. जसे की फॉर एक्झाम्पल या ठिकाणी रेसिंग ट्रॅकवर दिसत आहे, जसं की मोटो जीपीचा एक रेसर आहे,
तो कर्व रोडवर जात आहे, प्लेन कर्व रोड आहे, तर स्वतःला काय केलं त्यांना लीन केलं विथ व्हर्टिकल. ठीक आहे, सेम हा एक सायक्लिस्ट आहे, याला विथ व्हर्टिकल थीटा अँगलला स्वतःला लीन केलं. ठीक आहे, तर यामध्ये आपण पाहणार आहोत की लीन केल्याचे काही फायदे आहेत की नाही. ठीक आहे, लक्ष द्या. हा आहे समजा याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, याची नॉर्मल रिएक्शन इकडे आहे एन. ठीक आहे, मी जर नॉर्मल रिएक्शनला बॅलन्स केलो, एन इकडे जाईल, एन इकडे जाईल, हा अँगल थीटा आहे, हा पण अँगल काय, सॉरी, हा अँगल आहे एन कॉस थीटा, म्हणजे सॉरी, हा अँगल आहे थीटा, हा भेटेल आपल्याला एन कॉस थीटा, हा भेटेल एन साइन थीटा. मी या ठिकाणी क्लिअरली पाहू शकतो एन कॉस थीटा बॅलन्स करायला कोणाला, एम जी ला ना, एन साइन थीटा बॅलन्स करत आहे कोणाला, नेसेसरी म्हणजे आपल्याला सेंट्रीफ्युगल फोर्स आहे त्याला बॅलन्स करतात. मी असं लिहू शकतो या ठिकाणी एम व्ही स्क्वेअर बाय आर, याला कोण बॅलन्स करताय, एन साइन थीटा, याला इक्वेशन नंबर 1 घेऊन टाक. दुसरा, माझा जो वेट आहे एम जी, याला कोण बॅलन्स करताय, एन कॉस थीटा. मी या दोन्ही इक्वेशनला डिवाइड करतो, डिवाइड इक्वेशन 1 and 2. मला या ठिकाणी दिसत आहे, मी जर या दोन्हीला डिवाइड केलं तर एन एन कॅन्सल होऊन जाईल, साइन बाय कॉस टॅन थीटा, सेम या ठिकाणी एम एम कॅन्सल होऊन जाईल, आपल्याला मिळत आहे व्ही स्क्वेअर बाय आर जी. तर व्ही इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थीटा. म्हणजे आपल्याला दिसत आहे जर मला सेफली जायचं बेंडिंग होण्यासाठी मला थीटा अँगलला बेंड व्हायला लागेल. ठीक आहे, तर वेलोसिटी कोणावर बेंड करत, अँगलवर, टॅन थीटावर, अजून ग्रॅव्हिटीवर, अजून रेडियस ऑफ कर्वेचर. मला जास्त स्पीड जायला लागेल तर जास्त बेंड व्हायला लागेल. जसे की या ठिकाणी मोटोजीपीचा ड्रायव्हर दिसत आहे, या ठिकाणी सायकलिस्ट दिसत आहे. सेम आपण पण व्हेकल चालवतो, जसे की टू व्हीलर चालवतो आणि सायकलिस्ट सायकल चालवतो, तर कर्व आपण असे बेंड व्हायची कोशिश करतो. ठीक आहे, तर बेंड कोणाकडे व्हायचं, ज्या ठिकाणी म्हणजे बेंड व्हायच्या रेडियसच्या डायरेक्शन साईडला, अपोजिट डायरेक्शनला बेंड नाही व्हायचं. अपोजिट डायरेक्शनला जर बेंड झाला तर गाडी टॉपल होऊ शकते, टू व्हीलरचे दोन्ही टायर उचलून आपण पडू शकतो. ठीक आहे, सेम इफेक्ट याच्यामध्ये आपल्याला इथं दिसून येते व्हेकल मध्ये, जसे की या ठिकाणी दिसत आहे एखादे व्हेकल आहे, कर्व प्लेन कर्व रोड येत आहे, हाय स्पीड येत आहे, पण याचे इनर टायर जे आहेत त्याने कॉन्टॅक्ट सोडला, म्हणजे याच्या इनर टायरचा नॉर्मल रिएक्शन किती झाला, 0. तो जो भी आहे फोर्स, जो भी नॉर्मल रिएक्शन आहे तो आउटर टायरवर डिपेंड करत आहे, परंतु सेंट्रीफ्युगल फोर्स ना काय होते, या ठिकाणी ऍक्ट होणारा टॉर्क दिसत आहे आपल्याला. जसं की आपण या ठिकाणी एखादा भाग घेतला, हा फोर्स ऍक्ट होणार या साईडला. ठीक आहे, टॉर्कच्या फॉर्म्युला माहिती आहे, फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट. आउटर टायर्सवर टॉर्क ऍक्टमुळे गाडी काय पलटी खाय. ठीक आहे ना, आपण बहुत साऱ्या मूवी मध्ये पाहतो, ज्याला एखादी गाडी येते हाय स्पीडला पलटी वगैरे खाते, याच्याने ऍक्सिडेंट होते. या कंडिशनला म्हणतात टॉपलिंग ऑफ कार. काय म्हणतात, टॉपलिंग ऑफ कार. आता टॉपलिंग ऑफ कार होण्याचे महत्वाचे रिजन, पहिला नॉर्मल रिएक्शन, जो आउटर टायर्स आहेत पूरा नॉर्मल रिएक्शन कोणावर राहील, आउटर टायर्सवर. नॉर्मल रिएक्शन 0 राहील कोणावर, इनर टायर, जेणेकरून रोड आणि टायर्स यांचा कॉन्टॅक्ट निघून जाईल, इनर टायर वर होऊन जातील, आउटर टायर कॉन्टॅक्ट मध्ये राहतील. गाडीचे सस्पेन्शन चांगले असतील तर गाडी ठीकठाक बॅलन्स राहील. पण ठीक आहे, जसे की रोल्स रॉयल्स वगैरे चांगल्या कंपनीच्या गाड्या असतील तर बॅलन्स करेल, पण चांगल्या कंपनीच्या गाड्या नसतील तर गाड्या काय होतील, टॉपल्स. रिजन काय झाला, पहिला की इनर टायरचा नॉर्मल रिएक्शन 0 झाला, या ठिकाणी ऍक्ट झाला टॉर्क. काय ऍक्ट झाला, टॉर्क. सेकंड रिजन राहील सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी और मास. या ठिकाणी पाहून सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी रोड पासून दूर झाली, आधी जवळ होती पण जसा थोडासा टॉप म्हणजे नॉर्मल रिएक्शन कट झाला तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी वर झाली, या ठिकाणी टॉर्क ऍक्ट आला. ठीक आहे, म्हणजे आपल्याला दोन गोष्टीकडे लक्ष द्यायला लागेल जेव्हा टॉपलिंग ऑफ करणार झाला पाहिजे, ते इनर रोड इनर टायरच्या कॉन्टॅक्ट नाही सुटला पाहिजे ना, दुसरा म्हणजे
सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ मास जेवढा रोडच्या जवळ असेल तेवढा चांगला. ठीक आहे, म्हणून आपण पाहतो जसे की एखादी गाडी आहे, जेवढी रोडच्या जवळ असेल ते तिचे पलटण्याचे प्रमाण कम. पण तोच कधी एखादा ट्रक आहे, ठीक आहे, तोच एखादा ट्रक आहे, याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जास्त असते, हा कमी स्पीड मध्ये बी टॉपल होऊ शकते. पाहिलं असेल ट्रक जात आहे कर्ववरनं, ऑटोमॅटिक तो पलटते, कर्वच्या अपोजिट साईडला पडते. तो कशामुळे होते? टॉपलिंग ऑफ कार. त्याचं रिजन काय? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ट्रकची जास्त असते. जसे बुगाटी बेरॉन वगैरे वगैरे ह्या गाड्या थोडासा काय त्याची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कम असते, म्हणून ते हाय स्पीडनं कर्ववरनं